एसटी बस आणि पिकअप यांच्यात झालेल्या धडकेत पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर एसटीतील 6 शाळकरी विद्यार्थ्यांसह चालक किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा पंढरपूर पालखी मार्गावर झालाय. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवेढा आगाराची बस क्रमांक MH14 BT 4427 गुंजेगाव मंगळवेढा ही एसटी बस गुंजेगाववरून शाळकरी मुलांसमवेत मंगळवेढ्याकडे येत असताना पंढरपूर रोडवरील सुग्रण हॉटेलजवळील पेट्रोल पंपासमोर आली. मंगळवेढ्याकडून आलेल्या भरधाव वेगातील पिकअप चालकाचा झोपेच्या भरात त्याने थेट एसटी बसला धडक दिली. त्या धडकेत एसटीच्या समोरच्या बाजूचे नुकसान झाले असून एसटीचा चालक किरकोळ जखमी असून 6 शाळकरी विद्यार्थी देखील किरकोळ जखमी झाले. पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप पटली नाही. मंगळवेढा आगाराचे आगार व्यवस्थापक संजय भोसले तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज 11 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:15 दरम्यान हा आपला पंढरपूर रोडवरती अन्नपूर्णा हॉटेलजवळ एसटी आणि पिकअप चढचण होऊन पुण्याला निघाली होती. ड्रायव्हरच्या साईडला एक क्लीनर होता आणि बस पूर्ण भरली होती शाळेच्या मुलांनी. सकाळची पहिलीच मुक्कामाची गाडी असल्यामुळे शाळेच्या मुलांनी पूर्ण गाडी भरलेली होती. आणि आता प्रथमदर्शी तर दिसतं की पिकअप आणि बसची धडक झालेली आहे. पिकअपला उजव्या बाजूनं पूर्ण बसनं ठोकर दिल्यामुळं आतला ड्रायव्हर जागीच संपला आहे. बॉडी दवाखान्यात शिफ्ट केलेली आहे ट्रेनच्या सहाय्यानं काढून. आणि बसमधल्या जास्त कोणाला लागलेलं नाही आहे नशिबानं. त्यात ड्रायव्हरला थोडं डोक्याला खरचटले आणि 2 ते 3 मुलं किरकोळ जखमी आहेत. ट्रॅफिक क्लिअर करायचं आता चालू आहे आमची व्यवस्था आणि लवकर कळेल बाकीच्या गोष्टींच्यावरून की कशामुळे अपघात झाला.